5 कोटी रुपये. इतरांना सुद्धा. तर मी म्हटलं हे जे अशी जी डिस्पॅरिटी जी आहे हे असता कामा नये ना. उलट हा समाज जो आहे, मी मीटिंगमध्ये सांगितलं की 54% हा समाज 1931 पासून मांडण्यात आलेला आहे त्यावेळच्या जातीगणनाप्रमाणे, आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल आयोगाला मान्यता देताना ह्या 54%वर 27% आरक्षण दिलेलं आहे. हे 54% आहे. 20% दलित आणि आदिवासी आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. 13% आणि 7%, 74% झाले. 3% हा निश्चितपणे ब्राह्मण समाज असणार, 77% झाले. त्याच्यानंतर मग जैन आहेत, इतर जे आहेत वगैरे वगैरे, आणि मग उरलेला जो आहे हा मराठा समाज आहे. आता किती आहे काय तो तुम्ही विचार करा. आमचं म्हणणं असं आहे की त्या 54% समाज असलेल्या मला 5 कोटी तुम्ही देता आणि तिथे 750 कोटी रुपये जातात, काय चाललंय काय म्हटलं हे बघा तुम्ही. हा एक प्रश्न जेव्हा मी आज मांडला पण ते म्हणाले की नाही काय हे सगळं सुधारित रित्या जे आहे परत एकदा मांडणी करून त्या, कारण आमचे जे आहेत काहीतरी 20-22 छोट्या छोट्या कंपन्या आहेत जे ओबीसी महामंडळ आणि त्याच्या अंतर्गत आहे. ओबीसी महामंडळाला आले तरच पैसे खाली येतील ना. तर तिथे 5 कोटी आहेत, खाली काय येणार, कायच येणार. त्याच्यानंतर अजूनही जे आहे परत पुन्हा मागणी आम्ही केली की जिल्हा वसतिगृह, मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह जिल्ह्यामध्ये आणि विभागीय प्रादेशिक जे कार्यालय आहेत या ओबीसी डिपार्टमेंटची, त्यांना जागा देण्याचा प्रस्ताव अजूनही महाराष्ट्राचा पूर्ण झालेला नाही. त्याच्यावर ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे. आणि मग या महाज्योतीमधील जी मंडळ आहेत त्याच्या अंमलबजावणीसाठी जे संचालक मंडळ पाहिजे, त्यांना पूर्ण स्टाफ दिलेला नाही आहे अजून महाज्योतीला. आणि या इतर मागासवर्गीय हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला स्टाफ दिलेला नाही अजून पूर्ण. तो स्टाफ ताबडतोब द्या. त्याच्यानंतर सरकारी सेवामधील ओबीसीचा जो आहे वाटा हा 27% आहे, परंतु शासनाच्या रिपोर्टप्रमाणे आतापर्यंत फक्त 9% ओबीसी या सरकारी कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळाली, फक्त 9%. म्हणजे बॅकलॉग आहे. बॅकलॉग आता बघा किती आहे. 2/3 बॅकलॉग आहे. 1/3 फक्त जागा भरल्या, 2/3 बॅकलॉग आहे. त्याचा मागोवा घ्या. आरक्षण जेव्हा आपण मागतो नोकरी धंद्यामध्ये याच्यात त्याच्यात, त्यामुळे हा पण बॅकलॉग, एवढा बॅकलॉग आहे हा भरा. मध्ये आम्ही जे मागे दलित समाजाचा आदिवासी समाज असा ड्राईव्ह घेतला होता प्रत्येक ठिकाणी किती आहेत आणि त्याप्रमाणे निर्णय केले होते आम्ही की अगोदर हा बॅकलॉग भरा. तसं आमचं म्हणणं आहे की हा ओबीसीचा बॅकलॉग तर भरा. हा एक भाग त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता आम्ही कोर्टामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ह्या ज्या आमच्या जाती आहेत 374 जाती तर शक्य नाही, पण त्यातल्या काही प्रमुख जातींकडून जे आहेत आम्ही त्यांच्या संघटनांकडून आम्ही रीट जे आहे हे हायकोर्टामध्ये काही दाखल केले, काही आज सुद्धा दाखल होतील. आज मेन्शन सुद्धा करणार असं मला वकिलांनी सांगितलं.
त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य नाभिक महासंघ आहे, त्यांचा मी एका रीटवरती आहे. अखिल अहिर समाज सुवर्णकाळ संस्था त्यांच्या नावाने एक आमचं ॲफिडेव्हिट गेलंय. कुणबी सेनेच्या नावाने एक ॲफिडेव्हिट गेलेला आहे. एक माळी समाज महासंघाच्या वतीने एक ॲफिडेव्हिट करतो. एक समता परिषदेचे आमचे कार्यकर्ते हे पदाधिकारी सदानंद मंडलिक यांच्या नावानं असे 4-5 जे आहे रीट जे आहे हे आम्ही दाखल करतो आहोत. आणि याच्यामध्ये जे आम्ही ताबडतोब काही ना काहीतरी आम्हाला सवलत मिळाले पाहिजे, याच्यामधून काय म्हणतात सवलत मिळाली पाहिजे किंवा निर्णय झाला पाहिजे लवकरात लवकर. याचं कारण असं आहे की 2 तारखेला तो GR निघाला, जो वादग्रस्त GR असं मी म्हणतो. आता 10 तारखेला हे विभागीय आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं. विशेषतः कुणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबद्दल. आणि मग ते वेगवेगळे जे आहे तुमचे जे आहे ते शासन क्रमांक पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत. आणि पुढे जे आहेत पुढे पत्रक तुम्हाला मी देतो ते मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे. ते सगळं ठीक आहे, ते करा तुम्ही. पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयान्वये, म्हणजे आता 2 तारीख झाली, शासन निर्णयान्वये मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे. 2 तारखेला निघाला. आता ताबडतोब 10 तारखेला त्यांचं म्हणणं आता वाटप करून टाका. पालकमंत्र्यांनी तिकडे पाहू शकतो. या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या ठिकाणी की आतापर्यंत 4-5 आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या. 11 सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येतंय म्हणून आपलं जीवन संपवलं. 14 सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली. त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे, बीड जिल्ह्यातील, आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली. आणि 15 सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली. माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे, समाजाला, ओबीसी समाजाला, भटक्या विमुक्त, कृपया या आत्महत्या करू नका. आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत, त्यांच्या
कुटुंबात आत्महत्या झाली आहे. इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या. त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली. हाच नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसीच्या बाबतीत. हे जे होत आहे ते आपण मगाशी तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे हे पहा, मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ सरळ. हा ओरिजिनल दस्तऐवज एकही दाखवतो तुम्हाला मी, तुम्ही नंतर पहा. खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे. मराठी कुणबी, काय पण नाही, मराठा कुणबी, मराठी कुणबी. मराठा कुणबी हातात लिहिल्या, हस्ताक्षर शाही सगळ्यात फरक आहे. म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे. खाली मराठा आहे लिहिलं, वरती कुणबी. तुम्ही हे पहा, तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता. आणि म्हणून आम्ही मागणी केली, मी आता ते काय करत की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची. त्यांना हे काम देऊया की ही समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील ते शोधा आणि थांबवा. आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या या गोष्टीचं सगळं संरक्षण करणं. त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो, हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी, याचा विचार करावा. हा सुद्धा मुद्दा मी ते मांडतो. आता पुढे काय काय होतं ते बघूया. उज्ज्वल साहेब, हे जे दाखले आहेत ते किती सापडले आणि कुठून बोगस जे दाखले किंवा नोंदी आहेत ते किती सापडले आणि कुठून सापडले? अहो, हे जे आहेत ना, आम्हाला तिकडचे जे आहेत ना त्या विभागातील ऑफिसमधल्याच लोकांनी पाठवून दिले. पण किती ऐकून घ्या, ते जर मला माहिती असतं 1 लाखो लोकांच्या, त्याच्यासाठी तर मी समिती नेमायला सांगतोय ना. दे मस्ट बी इन लॅक्स. पण ते नोंदी आहेत, रेकॉर्ड आहे. अरे ते खोटं लिहिलेलं आहे त्याच्यावर. मराठा समाजावर सरळ सरळ खोटं लिहिलेलं आहेत, पहा ना तुम्ही. पण ज्या कुणबी नोंदी खऱ्या असतील त्याला आपला आक्षेप नसतो. खऱ्या नोंदीला काय हरकत नाही, करायचं करा ना. आणि म्हणून मी सांगितलं, मागचं ते पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं. आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला मग मराठा समाजाला. म्हणजे अगोदरच हे खोटी लिहित आहे आणि आता सरळ परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कुणबी करून घ्या म्हणून. तुम्ही सुरुवातीला एक सोलापूरचं पत्रक समोर आणलं होतं, त्याच्यामध्ये एक अशा पद्धतीनं प्रमाणपत्र वाटपा संदर्भामध्ये लिहिलं हे देखील समोर आणलं होतं. त्यानंतर तुम्ही महसूल मंत्र्यांशी बोललात, बावनकुळेशी बोलला होता, त्यांना फोन केला, परत ते सुधारण्यात आली. हे असताना सुद्धा अजूनही अशा पद्धतीचे जर आदेश दिले जात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का? तुम्ही सत्ताधारी पक्षात एक महत्वाची मी ह्या प्रश्नाला उत्तर देत नाही. मी समितीमध्ये काय मांडलं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो. आणि समिती कोण स्थापन करणार? हं? समिती कोण स्थापन करणार? आता हे जे आहेत आमचे मंत्री जे आहेत त्याचा विचार करतील आणि त्याप्रमाणे जे आहे पुढे काय करायचं ठरवतील. आम्ही तर मागणी केलेली आहे की शोधा आता असं काय करायचं. जी समिती गठीत करा असं सांगताय, तर आता जी महसूलने आदेश काढले ना ते स्थानिक पातळीवरचे प्रशासकीय अधिकारी घेतलेले. तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्याच्या संदर्भातली मग कुठली समिती असेल तेच अधिकारी असणार आहेत ना. उद्या दुसरे करता येईल ना आम्हाला जर न्यायमूर्ती. मग असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये
जात पडताळणीवाले काय जात ठरवणारे ही प्रक्रिया होतीच ना. ती असताना सुद्धा खास कुणबी तिकडच्या शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समिती, तसा दुसरी समिती की बाबा हे चुकीचे आहेत का हे शोधा करा. एवढंच आमचं म्हणणं. मागच्या बैठकीत पण तुम्ही मागणी केली होती ना की श्वेतपत्रिका काढायच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहे. काम केलं ना. तीच ही मागणी आहे ना. म्हणजे आठवडा झाला अजून त्याच्यावर काय पुढे झालं नाही का मग? असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं, आम्ही एक आठवड्यात एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले, काही रिलीज झाले, काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात तुमच्या पुरवणी मागण्यामध्ये द्या असं सांगितलेलं आहे. काहीची मागणी करतो. बाकीच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आता विचार चालू आहे, काय काय करायचं. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अण्णासाहेब पाटील विकास मंडळाला 750 कोटी मिळत आहे, दुसरीकडे दुसऱ्या समाजाच्या मंडळाला केवळ 5 कोटी मिळत आहे. त्याची प्रोव्हिजन अर्थ मंत्रालय करतं. अर्थमंत्री अजितदादाच आहेत, आपल्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दुजाभाव केला जातो? जाईल ना, जाईल ही गोष्ट करणारच ना, करणार. खरं तर सलग ते अर्थमंत्री आहेत, अजितदादा सलग अर्थमंत्री आहेत आणि 25 वर्ष आणि मागचे 3.5 वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदादांच्याच काळाचे. त्यामुळे ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज ना आवडताय का? एकीकडे पीएचडीच्या पोरांना तुम्ही पैसे देत नाही आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही मागच्या 3.5 वर्षात वाटलेले. लक्ष्मण नाही, असं त्यांनी मला माहिती दिली की असं लोक म्हणतात. नाही